एव्हरीवन, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. आणि आज आहे आपल्या गोवा ट्रिपचा डे 3. आणि आजचं काय प्लॅन आहे? आजचं प्लॅन हे आहे, ग्रुपमध्ये शेड्यूल वगैरे सर्व काय आले. आजचं प्लॅन हे आहे की आज आम्हा सर्वांना मिळणार आहे स्कूटी. आज आम्हा सर्वांना स्कूटी मिळणार आहे आणि आज आम्ही पूर्ण गोव्याला एक्सप्लोर करू शकतो, घुमू शकतो, फिरू शकतो आणि सर्व काय करू शकतो. कॅरेफेच्या साईडने आम्हाला एक स्कूटी प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि आम्ही पूर्ण गोव्याला एक्सप्लोर करणार आहे. काही लोकेशन सुद्धा सिलेक्ट केले आम्ही आणि त्या लोकेशनवरती जाणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. काही फेमस लोकेशन आहेत गोव्याच्या, तर सर्व एक्सप्लोर करणार आहे आणि सर्व काय मी तुमच्यासोबत ब्लॉगद्वारे शेअर करत राहणार आहे. सो बघत राहा. आणि फर्स्ट आम्ही काय कुठे जाणार आहे मी काहीच सांगणार नाही आहे, मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर सर्व काही दाखवणार आहे. ओके. अँड सिरियसली यार, आय ऑलवेज थँक्स टू गॉड की थँक्यू सो मच देवा, मला करिअर फेस्टची जी अपॉर्च्युनिटी आहे ती माझ्यासमोर आणली आणि मला मोटिवेट केलं करिअर फेस्ट मध्ये वर्क सुरुवात करण्यासाठी. कारण की जर त्यावेळी मी सुरुवात केलं नसतं तर आय थिंक मी आता इथं असं गोव्याला एक्सप्लोर करत नसतं राहिलो, एन्जॉय करत नसतं राहिलो आणि कुठेतरी जॉब करत राहिलो असतो नॉर्मल 10-15 हजार रुपयाचे. बट आज जे पण आहे लाईफमध्ये, जे पण अचीव्ह केलं, लाईफला चेंज केले, फ्रीमध्ये ट्रिप्स वगैरे एन्जॉय करताय, हे सर्व करिअर फेस्टमुळे पॉसिबल झाले आणि माझ्या त्या एका डिसिजनमुळे पॉसिबल झालंय, जे की होता करिअर फेस्ट मध्ये वर्क सुरुवात करण्याचा. सो आय ऑलवेज थँक्स टू गॉड की थँक्यू सो मच देवा, मला करिअर फेस्ट या प्लॅटफॉर्म बद्दल अपॉर्च्युनिटी माझ्यासमोर आली किंवा करिअर फेस्ट मला पार्ट बनवलं. सो थँक्यू सो मच टू गॉड अँड ऑल्सो करिअर फेस्ट. थँक्यू सो मच करिअर फेस्ट. आणि यार असं वाटतच नाही की आपण घरापासून 800,000 किलोमीटर दूर आहोत, कारण की इथं सर्व असे फॅमिली सारखे राहतात. मग ते करिअर फेस्टचे स्टुडंट असोत, फाउंडर्स असोत, अमन सर, प्रतीक सर, मॅनेजर्स असोत, सपोर्ट टीम असो, सर्वजण इतके छान सपोर्ट करतात, गाईड करतात की आपल्याला असं वाटतच नाही की आपण घरच्यांपासून दूर आहोत किंवा घरच्यांपासून 800,000 किलोमीटर दूर आहोत. इतकं छान एन्व्हायरमेंट आहे करिअर फेस्टचा. सो थँक्यू करिअर फेस्ट, थँक्यू गॉड अँड थँक्यू ऑल. सो स्कूटीज खाली रेडी आहेत. आता आम्ही जाणार आहोत आणि गोव्याला एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे तुमच्यासोबत, तुम्हाला सर्व काही मी दाखवणार स्वतः. ओके. सो गाईज, दिस इज ब्रेकफास्ट टाइम आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत गोवा एक्सप्लोर करायला. स्कूटी मिळणार आहे आणि मग गोव्याला एक्सप्लोर करणार आहोत. गाईज, आता आम्ही चाललो बीच वरती स्कूटीने आणि आम्ही सर्व करिअर फेस्टचे सर्व स्टुडंट्स अँड ऑल स्कूटीकडे सगळ्याकडे स्कूटी आहे आणि आम्ही चाललो आहोत आता बीच वरती, कटोर बीच वरती. यार खूप जास्त एन्जॉय करताय, खूप जास्त एक्साइटेड आहे बीच साठी पण मी. अँड चला सो गाईज, फायनली मी बीच वरती पोहोचलेलो आहे आणि इकडे आहे बीच. हो भाई साहब. यार इच्छे देखील बघा कसे एकदम व्हाईट व्हाईट आहे.
गटर में एकदम वाइट वाइट बघा, वाइट वाइट। और यहाँ से उतरने में मुझे लग रहा है डर, क्योंकि ये फिसल सकता है, तो मैं यहाँ से सीधे कूद जाऊंगा। देखो वाइट 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 वाइट, एडिसन में भी वाइट दिखेगा, आई नो। दिखाओ नहीं दिखा, वाइट 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 वाइट। वाओ, जस्ट वाओ। आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ, जल्दी से आप लोग भी ट्रिप पे आ जाओ। ट्रिप पे मत आओ, बस तेरे ऐसे ज्वाइन करो, फिर आ जाओगे अपने आप। इसको ज्वाइन करके ना ट्रिप पे आने का, अदरवाइज नहीं। जैसे ये बिंग सबके दिलों पे छाया हुआ है, आप करियर बिंग ज्वाइन करो, आपको सब लोग प्यार करेंगे। कुछ भी बोलता रहता है। वैसे ये बीच देखो कितना अच्छा, कितना प्यारा, मतलब किती छान लहर येत आहेत। मराठीमध्ये काय म्हणतात आय डोंट नो लहरला, सो कितने छान लहरें आ रही है। आजा आजा भाई गाईज लोकेशन बघा किती छान आहे। ते बीच आहे, आम्ही तिथून असे 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 इथं आलो आहोत। इथं जास्त लोक नाहीत आणि खूप छान फोटो आणि व्हिडिओज पण येत आहेत। आता जर गाडीने तिकडून सिटी मारली तर आम्हाला जावं पण लागणार, पण इतकं जास्त खोलात पण नाही। तिथं बीच आहे आणि इथं आम्ही आहोत, इकडे मग पूर्ण समुद्र आहे। सो वाव यार, खूप छान वाटत आहे। यार बघा, आम्हाला इथं भीती वाटत आहे आणि हे मुलं पहा किती खोलात घेऊन आहेत। यांना भीती नसेल वाटत का? कपडे धुताय रे तो। बघा त्यांचे पॅरेंट्स पण त्याला अलाव करतात, त्यांच्या पॅरेंट्सचे लक्ष पण नाही वाटते यांच्याकडे। बघा कुठपर्यंत आलाय। आता काही झालं तिकडे झालं तर, कारण की समुद्र जशा पद्धतीने इकडे ढकलते ना, तशाच पद्धतीने त्यांना वापस पण नेते। अरे 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 भाई, सो आता इथून वापस जायचंय, बट इथून वापस जाणं पण एक टास्कच आहे। बघा जसं की आता इथून जायचंय अँड वहां पर, बट जितका इजी कॅमेरामध्ये वाटत है तितना इजी ही नहीं है। चलो ट्राई करते हैं। सो यहाँ से फिर हमें जाना है यहाँ पे, देन इथून जायचं आहे आपल्याला इथं, मग इथून इथं अँड इथून इथं रेतीवरती। फर्स्ट टाइम जेव्हा तिकडून येत होतो तेव्हा असं वाटत हे दलदल तर नसेल, अंदर गेलं तर मग काय होणार, बट असं काहीच नाही आहे। सो हम जा रहे हैं, आपण जात आहोत आणि आपण पोहोचलो दुसऱ्या ह्याच्यावरती। ये बहुत बड़ा पत्थर है भाई, बहुत बड़ा पत्थर है। एंड यहाँ से अब नीचे एंड नीचे एंड सो गाईज बीच एक्सप्लोअर करून झालाय आणि आता मी चाललो लंचला, आणि लंच नंतर दुसऱ्या लोकेशनवरती जाणार आहोत। सिरियसली हा जो बीच होता खूप छान बीच होता आणि खूप जास्त एन्जॉय पण केलं। आणि आता लंचला जातो आणि लंच झाल्यानंतर मग दुसऱ्या लोकेशनवरती जाणार आहोत। तर दुसऱ्या लोकेशनवर भेटूया किंवा आता लंच। सो गाईज नाउ इट्स लंच टाइम। आता जाणार आहोत आम्ही रिसॉर्टमध्ये आणि त्याच्यानंतरची लोकेशन काय आहे आय डोंट नो। स्कूटी पुन्हा पकडली आहे आणि आता मी जाणार आहोत रेस्टॉरंटमध्ये। आम्ही चालू होता तर नेक्स्ट लोकेशनवरती लंच झालेला आहे। अबे रुक जा, आम्ही चाललो होता तर नेक्स्ट लोकेशनवरती। ये चल चल, तूने क्या बोला था 4 ब्रेक नहीं होते। ये हम पूरा महाराष्ट्र का ग्रुप है भाई, तब हम महाराष्ट्र के हैं एंड ये हैदराबाद का है। हाय हैदराबाद हाय।
एव्हरीवन हॉटेलला वापिस आलोय. बेसिकली झालं काय की आता इव्हेंट आहे, 8 वाजता इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे अमन सर शेअर करणार आहेत, फाउंडर मॅनेजर शेअर करणार आहेत आणि समोर आता कशा पद्धतीने काम करायचं आहे जेणेकरून आपण जे इन्कम करत आहोत ते 10x झाली पाहिजे यासाठी एक सेशन ठेवलं आहे. तर तो सेशन असल्यामुळे आम्ही जास्तच एक्सप्लोर नाही करू शकलो, फक्त एकच बीच एक्सप्लोर केलं आणि तिथं जायला पण 1 वाजलं होतं. जायचं होतं 10 वाजे आणि आम्ही गेलो 1 वाजे. तर त्यामुळे खूप जास्त टाईम झाला आणि टाईम झाल्यामुळे मग काही जास्त आम्ही एक्सप्लोरच नाही करू शकलो. बट मी एक्सायटेड आहे उद्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, कारण की उद्या आहे वॉटर ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग अँड खूप साऱ्या गोष्टी जितक्या पण गोव्यामध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व होणार आहेत आणि त्या पण मी करणार आहे, जे मी तुम्हाला दाखवणार पण आहे. तर मी त्या गोष्टीसाठी एक्सायटेड आहे. मी तुम्हाला मिळणार आहे उद्याच्या व्लॉगमध्ये आणि आता इव्हेंट पण होणार आहे, त्या इव्हेंटचे पण मी काही क्लिप्स नक्की टाकणार. ओके, भी करेंगे. जानवी जी कह रहे हैं हम भी करेंगे. जी सर हम भी करेंगे. मिलवा दो. चलिए तो हाँ जी टीम, कैसे हैं सभी? कैसा लग रहा है गोवा के अंदर? एनर्जी गाइस, कैसा लग रहा है गोवा के अंदर? हाउस द जोश. सो काही सेशन झालं आहे आणि आता डिनर टाईम आणि त्याच्यानंतर मग उद्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. तर उद्या भेटूया आपण. ओके.